नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पूर्वमोसमी पाऊस आलेला आहे, परंतु आता मान्सून कधी दाखल होणार तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर बातमी। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। तर राज्यातील अनेक भागामध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे। तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या शहरांना देखील अवकाळी पावसाने झोडपले आहे। भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त करत नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटाच्या परिसरामध्ये दाखल होईल असे सांगितले आहे व त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील। पण महत्त्वाची बाब म्हणजे केरळमध्ये वरुणराजाचे आगमन कधी होईल याबाबतची कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जून महिन्याच्या सुरुवातीत केरळमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे मान्सून 19 मेला अंदमान आणि निकोबारच्या परिसरामध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर जूनच्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे मान्सून जे आहे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी हवामान खात्याने या ठिकाणी दिली आहे। तर असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता। धन्यवाद।